नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4 पाहणार आहोत. क्लास 6 मॅथ्स. प्रॅक्टिस सेट 4 स्टार्ट करण्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला हा जो थर्ड लेसन आहे इंटिजर्स, यामधील काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे आहे. सुरुवातीला या ठिकाणी जे आपण काउंटिंग नंबर्स लिहितो, जसे 1 2 3 4, या काउंटिंग नंबरला आपण नॅचरल नंबर सुद्धा म्हणतो. म्हणजे नॅचरल नंबर कोणते, तर 1 2 3 4 डॅश 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 खूप आहेत, अनंत आहेत, म्हणून या ठिकाणी डॉट 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 करून या प्रकारे ह्या संख्या लिहिलेल्या आहेत. नॅचरल नंबर्स आपण खूप लिहू शकतो या प्रकारे, म्हणून या ठिकाणी डॉट दिलेले आहेत. नॅचरल नंबर्स अनंत आहेत, म्हणून या ठिकाणी हे डॉट दिलेले आहेत. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे होल नंबर्स. हे जे नॅचरल नंबर्स लिहिलेले आहे याच्या स्टार्टिंगला 0 नाहीये, परंतु जेव्हा आपण होल नंबर्स लिहितो त्याच्या सुरुवातीला नेहमी 0 असतो. म्हणजे होल नंबर्स जर असले तर त्याची सुरुवात नेहमी शून्यापासून होते किंवा 0 पासून होते. आता पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट तो म्हणजे नंबर जे असतात ते पॉझिटिव्ह सुद्धा नंबर्स असतात आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा असतात. आता या ठिकाणी बघा, जर आपण निगेटिव्ह नंबर्स लिहायचं म्हटलं तर त्याच्या सुरुवातीला नेहमी आपल्याला मायनस साइन लावावी लागते या प्रकारे. आणि पॉझिटिव्ह नंबर जे असतात त्यापुढे जरी आपण अधिकचं चिन्ह किंवा प्लसचं चिन्ह नाही लावलं तरी सुद्धा चालतं, परंतु निगेटिव्ह नंबरच्या सुरुवातीला नेहमी मायनसचे साइन लावले गेले पाहिजे या प्रकारे. या ठिकाणी -1 -2 -3 हे झाले निगेटिव्ह नंबर. बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे -1 -2 -3 दे आर कॉल्ड निगेटिव्ह नंबर्स, आणि 1 2 3 ऑन द राईट आर कॉल्ड पॉझिटिव्ह नंबर. परंतु 0 हा जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह सुद्धा नसतो आणि निगेटिव्ह सुद्धा नसतो. आता या ठिकाणी बघा महत्त्वाचा पॉइंट दिलेला आहे, द प्लस साइन इज जनरली नॉट रिटर्न बिफोर पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे पॉझिटिव्ह नंबरच्या सुरुवातीला या ठिकाणी ही जी प्लसची साइन आहे ती नाही लिहिली तरी सुद्धा चालू शकते. हाऊएव्हर इट इज नेसेसरी टू राईट निगेटिव्ह साइन ऑफ द निगेटिव्ह नंबर. म्हणजे निगेटिव्ह नंबरच्या सुरुवातीला नेहमी मायनस साइन लावलीच गेली पाहिजे. आणि पुढे दिला आहे 0 डज नॉट हॅव एनी साइन. 0 हा असा नंबर आहे की त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारची साइन नसते. म्हणजेच तो पॉझिटिव्ह नंबर सुद्धा नसतो आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा नसतो. आता इंटिजर्स म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर्स आर कॉल्ड ॲज ग्रुप ऑफ इंटिजर्स. म्हणजे इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह नंबर, 0 आणि निगेटिव्ह नंबर या सर्वांचा जो ग्रुप तयार होतो आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, इंटिजर्स म्हणणार आहोत. आता आपल्याला नंबर लाईन म्हणजे काय ते बघायचंय. बघा आता या प्रकारची ही जी लाईन काढलेली आहे, बघा या ठिकाणी लाईनच्या जो सेंटरला आपण 0 लिहिलेला आहे, शून्याच्या उजवीकडे आपण सर्व पॉझिटिव्ह नंबर्स लिहिलेले आहे आणि शून्याच्या डावीकडे आपण सर्व निगेटिव्ह नंबर्स लिहिलेले आहे. या प्रकारची ही जी लाईन असते यालाच आपण नंबर लाईन असे म्हणतो. बघा या ठिकाणी 0 दिलेला आहे, 0 दिलेला आहे, या ठिकाणी +1 +2 +3 +4 +5 या प्रकार हे पॉझिटिव्ह नंबर्स आहे. आणि 0च्या डाव्या बाजूला सर्व निगेटिव्ह नंबर आहे, -1 -2 -3 -4 -5 -6. या ठिकाणी नंबर लाईनच्या दोन्ही बाजूला एरो काढलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की ही जी लाईन आहे ती आपण पाहिजे तेवढी आपण वाढवू शकतो. म्हणजे या ठिकाणी जेवढे नंबर्स आपल्याला हवे तेवढे आपण या ठिकाणी या नंबर लाईनवर काढू शकतो, लिहू शकतो. आणि या ठिकाणी एरो दिलेला आहे म्हणजे या नंबर लाईनला आपण या प्रकारे एक्सटेंड करू शकतो, पुढे वाढवू शकतो दोन्ही बाजूला. म्हणून या ठिकाणी लाईनच्या दोन्ही बाजूला काय दिलेलं आहे, तर एरो दिलेले आहेत. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 4 सोडवून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न बघूया, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर. आता या ठिकाणी जे नंबर्स दिलेले आहे यांना आपल्याला क्लासिफाय करायचं आहे, त्यांचं वर्गीकरण करून घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह नंबर कोणते आणि निगेटिव्ह नंबर्स कोणते. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय, तर ज्या नंबरला प्लस साइन लागलेला आहे किंवा ज्या नंबरला प्लस साइन नाही ते सुद्धा पॉझिटिव्ह नंबरच असतात. परंतु निगेटिव्ह नंबर्स कोणते, जे नंबर की त्या नंबरच्या सुरुवातीला फक्त
फक्त मायनस साईन आलेली असते, निगेटिव्ह साईन आलेली असते, ते झाले निगेटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह नंबर्स म्हणजे असे नंबर की ज्या नंबरच्या सुरुवातीला मायनस साईन आलेली असते, ते झाले निगेटिव्ह नंबर्स. आता आपल्याला या नंबरचे वर्गीकरण करून घ्यायचे आहे, त्यांना आपल्याला क्लासिफाय करायचे. बघा आपण या प्रकारे करू शकतो. या ठिकाणी मी पहिला क्वेश्चन या प्रकारे लिहून घेतला आहे. या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर या प्रकारे त्यांना क्लासिफाय करायचं आहे. बघा सुरुवातीला -5 नंबर आहे, हा निगेटिव्ह नंबर आहे कारण त्याच्या सुरुवातीला मायनस साईन आलेली आहे. सेकंड नंबर आहे +4 म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबरमध्ये आपण +4 लिहून घेतलं. नेक्स्ट नंबर आहे -2, तो झाला निगेटिव्ह नंबर. 7 या ठिकाणी कुठलीही साईन त्या नंबरच्या पुढे नाही, तरी सुद्धा 7 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. पुढचं +26 हा नंबर सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबरमध्ये लिहून घेतलं. -49 हा निगेटिव्ह नंबर झाला कारण त्याच्या सुरुवातीला मायनस साईन आहे. -37 हा सुद्धा निगेटिव्ह नंबर आहे. 19 हा आहे पॉझिटिव्ह नंबर कारण त्याच्या पुढे कोणतीही साईन नाही, तरी सुद्धा तो पॉझिटिव्ह नंबरच आहे. पुढचा -25 या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे म्हणजे हा झाला आपला निगेटिव्ह नंबर -25. नेक्स्ट आहे +8 हा झाला पॉझिटिव्ह नंबर. 5 हा झाला पॉझिटिव्ह नंबर. -4 हा झाला निगेटिव्ह नंबर. -12 हा झाला निगेटिव्ह नंबर आणि 27 आहे पॉझिटिव्ह नंबर. या प्रकारे आपण हे जे दिलेले नंबर्स आहे यांना पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर या प्रकारे क्लासिफाय करून घेतलं. क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. गिव्हन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज, राईट देम युजिंग द प्रॉपर साईन. आता या ठिकाणी बघा हा चार्ट दिलेला आहे या प्रकारे. आता या ठिकाणी प्लेस आणि आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे. सुरुवातीला पहिलं जे प्लेस आहे ते म्हणजे शिमला. याचं टेम्परेचर दिलं आहे 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. सेकंड आहे लेह 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. नेक्स्ट आहे दिल्ली 22 डिग्री सेल्सिअस अबो 0 डिग्री आणि नागपूर 31 डिग्री सेल्सिअस अबो 0 डिग्री. आता या ठिकाणी जेव्हा बिलो शब्द आलेला असेल, बिलो म्हणजे काय तर 0 डिग्रीपेक्षा कमी. 0 डिग्रीपेक्षा कमी म्हणजे ते झालं निगेटिव्ह टेम्परेचर. म्हणून पहिलं जे सिटी आहे शिमला, त्याचं टेम्परेचर आपण या प्रकारे लिहू शकतो. या ठिकाणी 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, 0 डिग्रीपेक्षा कमी. 0 डिग्रीपेक्षा कमी म्हणून त्याला निगेटिव्ह साईन आपण लावून घेतली, -7 डिग्री सेल्सिअस. दुसरा आहे लेह. आता या ठिकाणी सुद्धा 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, 0 डिग्रीपेक्षा कमी म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह साईन लावून घेतली 12 डिग्री सेल्सिअस, परंतु काय -12 डिग्री सेल्सिअस कारण या ठिकाणी बिलो. दिल्ली 22 डिग्री सेल्सिअस अबो 0 डिग्री, 0 डिग्रीपेक्षा जास्त. 22 डिग्री सेल्सिअस कसं आहे 0 डिग्रीपेक्षा जास्त म्हणून ते झालं पॉझिटिव्ह, म्हणून या ठिकाणी +22 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट आहे नागपूर. या ठिकाणी 31 डिग्री सेल्सिअस अबो 0 डिग्री, 0 डिग्रीपेक्षा जास्त 31 डिग्री सेल्सिअस आहे म्हणून या ठिकाणी +31 डिग्री सेल्सिअस. या प्रकारे आपण हे टेम्परेचर जे होते त्याला आपण प्रॉपर साईन लावून या प्रकारे राईट डाऊन करून घेतलं. नेक्स्ट बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3. राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग द प्रॉपर साईन. आता या ठिकाणी सुद्धा जे नंबर्स आलेले आहेत त्यांना प्रॉपर साईन आपल्याला लावायचे आहे. बघा पहिलं एक्झाम्पल. अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर बिलो सी लेव्हल. आता सी लेव्हलच्या बिलो म्हणजे खाली, डेप्थ ऑफ म्हणजे ते खोलवर आहे. किती मीटर खोलवर आहे तर 512 मीटर बिलो सी लेव्हल. सी लेव्हल पेक्षा खाली 512 मीटरच्या खोलवर ते सबमरीन आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो नंबर आलेला आहे तो आपल्याला मिळणार -512 मीटर, कारण या ठिकाणी आपल्याला बिलो शब्द आलेला आहे. बिलो म्हणजे खाली. नेक्स्ट बघणार. द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन हिमालयाज इज 8848 मीटर. आता या ठिकाणी ऑलरेडी हाईट दिलेली आहे.
ग्राउंड पासून जेव्हा आपण माउंट एव्हरेस्टला बघणार ते तर त्याचं जे हायेस्ट पीक आहे, त्याचं जे सर्वात उंचावरचं जे टोक आहे हिमालयाचं, ते किती मीटरवर आहे तर 8848 मीटर. म्हणजे या ठिकाणी हे ग्राउंड लेव्हल पासून उंचीवर आहे म्हणून तो झाला पॉझिटिव्ह नंबर प्लस 8848 मीटर. या प्रकारे आपण हे लिहिणार. पुढचं बघणार आहोत. थर्ड एक्झाम्पल, अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. बघा आता या ठिकाणी हा जो काइट आहे तो फ्लाय होतो आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे हे सुद्धा ग्राउंड पासून उंचीवर आहे, वर आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा याला लिहिणार आपण प्लस 120 मीटर, कारण हे सुद्धा ग्राउंड पासून उंचीवर आहे म्हणून. पुढे बघणार, द टनेल इज ॲट द डेप्थ ऑफ 2 मीटर अंडर द ग्राउंड. या ठिकाणी अंडर द ग्राउंड शब्द आलेला आहे, म्हणजे ग्राउंडच्या खाली. किती खोलीवर आहे तो टनेल तर 2 मीटरवर आहे. या ठिकाणी अंडर द ग्राउंड आहे म्हणून या ठिकाणी -2 मीटर. या प्रकारे आपण हे राईट डाऊन करणार आणि त्याला प्रॉपर साईन आपण या प्रकारे ही लावून घेतलेली आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 4 जो आहे तो कंप्लीट सोडवलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.